नमस्कार. जागर ऑनलाईनमध्ये या आठवड्यात पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गाविषयी लिहितो आहोत. 12 जिल्ह्यातून जाणारा हा शक्तिपीठ महामार्गाला आता मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झालेला आहे. या महामार्गाला विरोध नाही अशी काही सरकारने हूर उठवली होती ती खरी नाही आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मेळावे होत आहेत. शेतकऱ्यांनी निवेदन दिलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत. या महामार्गातलं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते कोल्हापूरशी संबंधित आहे. कोल्हापूर जिल्हा हा दक्षिण उत्तर असा 70-75 किलोमीटर सरासरी त्याची रुंदी आहे आणि दक्षिण उत्तर असा तो पसरलेला आहे. या जिल्ह्याच्या पूर्व भागातून उत्तरेकडून दक्षिणेकडे पुणे बेंगलोर महामार्ग जातो. त्याच्याच वरून तो पलीकडे कोल्हापूर शहराच्या जाऊन तो चंदगडपर्यंत जातो आणि या दोन्ही महामार्गामध्ये सरासरी अंतर फक्त 35 ते 40 किलोमीटरचं असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2 महामार्ग करणे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या निसर्ग संपदेचा आणि नद्या, पाणी, पाऊस आणि जमीन या सर्वांचा नाश करण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळं या आठवड्यामध्ये आपण कोल्हापूर जिल्हा आणि शक्तिपीठ याचे परिणाम काय होणार आहेत, कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना कशी आहे, पर्यावरणीय परिस्थिती काय आहे, या सर्वाचा आढावा ह्या जागरमध्ये यावेळेला घेतलेला आहे. आपल्या सर्वांना तो जागर कसा वाटला हे पाहावं, आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. धन्यवाद.